भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 90वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. पंचसाधन हे अग्निपाठ मधला अभंग. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. कर्म एक साधन, कर्म एक साध्य, कर्मामागे सारे विश्व धावे. सत्कर्म परी ते वेगळेची असते, कृपेविण त्याची प्राप्ती नसे. खंडित करण्या कर्मांच्या त्या गती, करी नित्य यज्ञ गीता सांगे. मेधा सांगे सदा श्रेष्ठ आचरा कर्म, अग्निहोत्र सहजी घडवत असे. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. आज श्रीमत् शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गे जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणो समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. आपण आज आता उद्धवाला जे सांगतायत देव, त्याच्यात ती कथा पुढे जाते की गुणदोष म्हणजे एकूण काय, कसे पाहायचे, त्याचं स्वरूप काय, रहस्य काय, हे जे विचारलेला प्रश्न आहे उद्धवाने, त्याला देव उत्तर देत आहेत. देव सांगतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रिय उद्धवा, माझ्या प्राप्तीचे 3 मार्ग आहेत. म्हणजे ते कालही त्यांनी सांगितले, तेच पुढं भक्ती, ज्ञान आणि कर्मयोग. जो हे सोडून चंचल इंद्रियाद्वारे भोग भोगत राहतो, तो पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात, संसार चक्रात भरकटत राहतो. आपापल्या अधिकारानुसार स्वधर्मात निष्ठा ठेवाव्यात असं त्याला गुण म्हटलंय, व ह्या विपरीत अनाधिकारी चेष्टा करणाऱ्याला दोष म्हणलंय. तात्पर्य, गुण आणि दोष व्यवस्था अधिकारानुरूप होते, कोण्या वस्तूवर ते अवलंबून आहे. वस्तू समज म्हणजे वस्तूची समज झाल्यानंतर सुद्धा शुद्धी अशुद्धी, गुणदोष, शुभ अशुभ आदींचे जे विधान केले जाते, त्याचा अभिप्राय हा आहे की पदार्थाचे ठीक ठीक निरीक्षण, परीक्षण हे करावे किंवा जाणून घ्यावे. त्यात संदेह उत्पन्न करून की हे योग्य आहे की अयोग्य आहे, स्वाभाविक प्रवृत्तीला नियंत्रित केले जाऊ शकते का, याचा विचार करून ते करावे. त्यांच्याद्वारे धर्म संपादन करू शकू, समाजाचा व्यवहार ठीक ठीक चालू शकेल व आपल्या व्यक्तिगत जीवन निर्वाहात पण सुविधा होते. त्याने हा लाभ आहे की मनुष्य आपल्या वासना मूलक सहज प्रवृत्तीद्वारे ह्या जाळ्यात न फसून शास्त्रानुसार आपल्या जीवनास नियंत्रित व मनास वशीभूत करतो. हे निष्पाप उद्धवा, हा आचार मीच मनु आदींचे रूप घेऊन धर्माचाराभार वाहणाऱ्या कर्मजडांसाठी उपदेश केलेला आहे. म्हणजे मनुस्मृती सुद्धा स्वतः भगवंतानी प्रेरित करून झाली आहे, हे त्यांनी सांगितलंय. पृथ्वी, जल, वायू, तेज, आकाश ही पंचमहाभूते ब्रह्मापासून पर्वत वृक्षांपर्यंत सर्वांच्यात शरीराचे मूल कारण आहे. अशा प्रकारे पाहिले तर सर्व शरीर पातळीवर समान आहेत. सर्वांचा आत्मा पण एक आहे. वेदेन नामरूपाणी विषमाणी समेष्वपी धातू शुद्धव कल्प्यन्ते एतेषां स्वार्थ सिद्धये. प्रिय उद्धवा,
जरी सर्वांचे शरीरातील पंचभूत समान आहेत तरी पण वेदांनी यांचे वर्णाश्रम नाम रूप वेगळे ह्यासाठी केले की ते आपापल्या वासनामूलक प्रवृत्तींना संकुचित करून नियंत्रित करून धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांना सिद्ध करू शकतील. साधुश्रेष्ठ, देश काल फल निमित्त अधिकारी व धान्य आदी वस्तूंचे विधान माझ्याद्वारे ह्या करता झाले की कर्मात लोकांची उच्छृंखल प्रवृत्ती होऊ नये म्हणून हे सर्व विधान केलं गेलंय. मर्यादा भंग पाहू नयेत म्हणजे मोकाट सुटू नये माणसांनी, त्यासाठी हे सर्व सांगितलं गेलंय. मग आज जे आपण 10व्यावर त्यालाच बसवलं की हेतू भगवंताचा जो आहे हे घालण्यामागं जे काही विधी विधान केलेलं आहे ते घालण्यामागचा हेतू हाच आहे की माणसाने कसंही वागू नये, मनाला येईल ते त्याच्या बुद्धीने त्याला सर्व गोष्टी प्राप्त होणार आहे हे देवालाही माहिती आहे. म्हणूनच देव पुढं हे स्वच्छ सांगतायत की त्याला अंकुश बसावा म्हणून मी हे सर्व केलंय. देशात तो देश अपवित्र ज्यात कृष्णसार मृग नसेल, जेथील निवासी ब्राह्मण भक्त नसतील, कृष्णसार मृगाच्या असण्याने पण केवळ ते प्रदेश सोडून जिथे संत पुरुष राहतात तिकट देश म्हणजे ते नसेल तर ते देश अपवित्र होय. संस्कार रहित असे ते स्थान समजून अपवित्र स्थान समजावे. समय तोच आता देशाचं झालं, काळाचं त्याच्यानंतर कर्मण्यो गुणवान कालो द्रव्यतः स्वतः एव वा यतो निवर्तते कर्म स दोषो कर्मकः स्मृतः. समय तोच पवित्र आहे की ज्यात कर्म करण्यायोग्य सामुग्री मिळेल, तसेच कर्म पण होईल ज्यात करण्यात सामुग्री मिळणार नाही, आगंतुक दोषांमुळे अथवा स्वाभाविक दोषांमुळे ज्यात कर्मच होऊ शकणार नाही ती वेळ अशुद्ध किंवा अपवित्र होय. म्हणून परम सद्गुरु श्रींनी पण सांगितले की आपल्या मनात अगदी भर अमावस्येचा दिवस असू दे पण आपल्या मनात जर सत्य संकल्प आला, काही चांगलं करायची बुद्धी झाली तर तो शुद्ध काळ समजावा. मग त्याला अपवित्र पंचांगाने दिलंय म्हणून नाही, कारण आपलं मन प्रफुल्लित आहे, आपल्या मनात ईश्वरीय प्रेरणा झालेली आहे, हा भाव लक्षात ठेवावा. हे त्याच्याही दृष्टीने श्रींनी सांगितलेलं हे लक्षात आलं म्हणून सांगितलं. वेळेच्या बाबतीत सर्वच बाबतीत तसं आहे. द्रव्यस्य शुद्धीच द्रव्येण वचनेन च संस्कारेणाथ कालेन महत्वाल्प तयाथवा. म्हणजे पदार्थाची शुद्धी व अशुद्ध द्रव्य वचन संस्कार काल महत्व अल्पत्वाने पण होते. पण म्हणजे जसे कोणी पात्र जलाने शुद्ध मूत्रादींनी ते अशुद्ध होते. कोणत्याही वस्तूची शुद्धी व अशुद्धीची शंका येताच ती ब्राह्मण्याच्या वचनाने शुद्ध होते अथवा अशुद्ध राहते. पुष्पादी पाणी शिंपडल्याने शुद्ध तर वास घेण्याने अशुद्ध होते. ताजे शिजवलेले अन्न शुद्ध तर वास घेण्याने अशुद्ध होते. म्हणून भगवंताला व्हायच्या फुलांचा आपण वास घेत नाही, पूजेच्या फुलांचा वास घेत नाही. ते आपल्या इतक्या भिन्न आहे की लहान मुलांपासून त्यांच्या मनात तो विषय येत असतो अशुद्ध. त्याच्या शुद्धीसाठी देशकाल व्यवस्थेनुसार कुठे पाणी माती यांच्या संयोगाच्या सामुग्रीने शुद्धी करावी तर कुठे कुठे एकेकाने शुद्धी होते. म्हणजे नुसत्या पाण्याने होते, नुसत्या मातीने होते. जर कोण्या वस्तूला काही अशुद्ध पदार्थ लागला असेल तर सोलण्याने व किंवा माती आधी मळण्याने लेपल्याने त्या पदार्थांचा गंध व लेप राहणार नाही. जी वस्तू आपल्या पूर्वरूपात येईल असे तेव्हा तिला शुद्ध मानले जाते. स्नान दान तपस्या सामर्थ्य संस्कार कर्म व माझ्या स्मरणाने चित्तशुद्धी होते आणि ह्याद्वारे शुद्ध होऊन सर्वांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्याने विहित कर्म करावे. जे सांगितलेलं एकदा शुद्ध झालं म्हणजे आंघोळ केली की दान दिलं की तप केलं की नित्यकर्म केलं की याने आपण शुद्ध होतो समजायचं. मग त्यांनी सर्व कर्म करायला हरकत नाही. गुरुमुखातून ऐकून चांगले हृदयंगम केल्यामुळे व मंत्राची माला समर्पित केल्याने कर्माची शुद्धी होते. हे भगवत नामस्मरणाला पर्याय नाही, ते अखंड करावं, पुन्हा पुन्हा करावं, वेगवेगळ्या हेतूने करावं हे भगवंतांनी सांगितलेलं आहे.
आहे उद्धवजी. अशा प्रकारे देश, काल, पदार्थ, कर्ता, मंत्र, कर्म हे 6 शुद्ध होण्याने धर्म आणि अशुद्ध होण्याने अधर्म होतो. कुठे कुठे शास्त्रविधीने गुणदोष होतो, ते दोष कुठे गुण होतो. म्हणजे जसे ब्राह्मणांसाठी व क्षत्रिय सगळ्यांसाठी संध्या वंदन गायत्री जपादी हे करावेच, पण क्षुद्रांना तो दोष सांगितलेला आहे. एकाच गोष्टीच्या विषयात कुणाला गुण व कुणाला दोष हे विधान गुणदोषात वास्तविकतेने खंडन करतात व त्यामुळे हे निश्चित होते की गुणदोषाचा हा भेद कल्पित आहे. जे लोक पतित आहेत ते पतितांसारखे आचरण करतात तर त्यांना पाप लागत नाही आणि तेच श्रेष्ठ पुरुषांसाठी सर्वदा त्याज्य असते. गृहस्थांसाठी साधारण असल्यामुळे आपल्या पत्नीचा संग त्याज्य नाही, परंतु संन्याशासाठी ते घोर पाप आहे. उद्धवजी, गोष्ट अशी आहे की जो खाली झोपलाय तो पडेल कुठे, पण जो आधीच पतित आहे त्याचे आणखी पतन काय होणार. ज्या भगवंताने छान अगदी समर्पक उदाहरण दिले, जो पाठवर झोपलेला आहे त्याला पडायची भीती, जो जमिनीवर झोपलाय त्याला तो काय पडणार. ज्या ज्या वस्तूंच्या गुणांनी व दोषांनी माणसास उपरती होते त्या वस्तूंच्या बंधनातून मुक्त होतो. माणसासाठी हा निवृत्तीमय धर्मच परमकल्याणाचे साधन आहे, कारण शोक मोह व भय मिटवणारा आहे. उद्धवजी, विषयात कुठेही गुणांचा आरोप होताच त्या वस्तूबद्दल आसक्ती होते. आसक्तीमुळे ती आपल्याजवळ हवी अशी कामना निर्माण होते. कामनापुरती कोणत्याही प्रकारे बाधा पडली तर लोकात परस्पर कलह व्हायला सुरुवात होते. तो कलह माजतो. कलहाने असह्य क्रोधाची उत्पत्ती होते. क्रोधाच्या वेळी आपले हित अहित बोध होत नाही, अज्ञान पसरते व या अज्ञानाने तत्काळ माणसाची व्यापक चेतन वृत्ती लुप्त होते. म्हणजे हे सगळं तर आता ज्या काळात सांगितले किंवा ज्याला धरून सांगितले हा विषय आपली बुद्धी शाबूत आहे तोपर्यंत. आता तर या AI ने तर काय होणार आहे, बुद्धीच लोक वापरणं बंद करणार आहेत. त्यांनी जेवढं काही फीड केलंय कॉम्प्युटरला त्या त्या सेक्शनला AIच्या, ते आपल्याला सांगतील तसं करायचं आणि तसं माणसं म्हणजे प्रचंड प्रवाह पतित होणार आहे. आपल्याला काहीही डोकं चालवायचं नाही आणि ह्या उलट, आणि ते किती काळ टिकणार, कारण भयानक अराजकता माजणार आहे त्याच्यातून. आता त्याचं भयंकर स्वरूप लक्षात येत नाहीये लोकांच्या, पण भयंकर म्हणजे भयंकर आहे. आणि हे चेतना शक्तीच लुप्त होणार म्हणजे हे तर आपण तर त्याला आमंत्रण द्यायला निघालो. आणि म्हणजे काय होणार आहे, समाज कुठे जाणार आहे हे काही कळत नाहीये. असं ते भयंकर घोर AI युग यायला लागलेलं आहे. आणि त्याच्यातनं साधं वाचायचं असेल तर खरंच आता तर आपल्याला नामस्मरण घेण्याशिवाय आपलं डोकं शाबूत ठेवून आपल्या आपल्या डोक्याने विचार करणं. युट्यूब वगैरेच माध्यम म्हणून उपयोग थोडाफार करू, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. या AIचा उपयोग उद्योग व्यवसायासाठी करू देत मुलं सुना कोण जे असतील ते नातेवाईक, पण त्याच्या आहारी जाणं हे भयंकर आहे. म्हणजे आपले आवाज, आपलं व्यक्तित्व, आपलं सगळं काही चोरू शकतात आणि काही करू शकतात. म्हणजे भयंकरच आहे. पाखंड, प्रतिष्ठित पाखंड म्हणजे AI हे असंच माझं स्पष्ट मत आहे त्याच्याबद्दल. आणि त्यालाच म्हणजे खूप वेगवेगळी रूपं दिली गेली आहेत. त्याच्या चार्जेस लावतात लोक आणि करतायत. आणि पण भयंकर रूप येणारी चेतना जी आपली आहे ती लोपच पाहून जाणार ना. ऊर्जा शक्तीच कामात न घालवायची. आपण कशाला विचार करायचा. AI आहे ना ते काय म्हणजे चॅट GTP काय जे म्हणतात ते आहे ना, मग आपण कशाला करायचंय. मग अरे तुम्ही इतकं परावलंबित, म्हणजे आता कॉम्प्युटरवर कॅल्क्युलेशन्स आपण कॅल्क्युलेटरवर करायचो, आता मोबाईलवर करतो. म्हणजे कुठलंही काही डोक्यात ठेवायचं नाही, ते कुठेतरी वापरत राहायचं. आणि हे तर आता भयानक आलेलं आहे. हे आता हे दिसतंय ना आपल्याला. कुणाचीही तर स्वच्छ सांगितलेलं आहे, कशाचीही आसक्ती होऊ शकते. एखाद्या वस्तूबद्दल गुण आपल्याला आवडले ती आपल्याजवळ असावी वाटते. देव स्वतःच म्हणतात ही म्हणजे संगतत्र भवेत कामादेव कलिर्नृणाम. मला असं वाटते की एखादी कामनापूर्ती व्हायसाठी ही वस्तू माझ्यापाशी हवी, आणि मग ती नाही मिळाली की त्याच्यात कलह करतो.
आता हे तर आपल्याला आगर आहे. आपण काय मार्केट बघत असतो, हे ऑनलाईन मार्केटिंगला ज्या वस्तू येतात, एक वस्तू टाकायचा होतं की त्याच्या संलग्न असंख्य वस्तू येतात. असंख्य म्हणजे किती, त्याला तोड नाही. अव्याहत येत राहतात आणि मग आपल्याला मिळावं मिळावं मिळावं, म्हणजे हा हव्यास वाढत जातो ना. आणि मग हे त्याच्यातून मन चंचल होतं. अज्ञानामुळेच हे सगळं तत्काळ माणसाची व्यापक चेतना शक्ती लुप्त होते. म्हणजे हे अचानक माझ्या जाता जाता लक्षात आलं म्हणून मी सांगितलं. साधो, चेतना लुप्त झाल्याने माणसाचे मनुष्यत्व लुप्त होते, पशुता येते, तो शून्यासारखा अस्तित्वहीन होतो. आपण होऊन आज त्याला आमंत्रण द्यायला लागलेलो आहे असं मला वाटतंय. आता त्याची अवस्था अशी होते की जसे बेशुद्धत्वा मुर्दा असावा. अशा वेळी स्वार्थ होत नाही की परमार्थ होत नाही. विषयांचे चिंतन करत करत तो विषयी होतो. पण ज्या गोष्टी पर्टिक्युलरली फिजिकलनी करायच्या आहेत त्या तर आपल्याला म्हणजे तशाच करायला पाहिजेत ना. तुमची घर झाडायला बाई येणार नाही, ते नुसतंच म्हणजे तुम्ही रोबोनी सुरू करू शकता. रोबोटिकने सगळ्या सगळ्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत, पण त्या तेवढ्या अफोर्डेबल नाही आहेत, हे निश्चित. हे सुदैव आपलं म्हणायचं, पण तेही भविष्यात तेही तसं येईल. 5-10 वर्षाच्या काळात जसं आपण मोबाईल बघतो की आज झाडणाऱ्या बाईजवळ सुद्धा मोबाईल नसेल, रस्ता झाडणाऱ्या, तर ती स्वतःला म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो, एका प्रवाह पतितांपेक्षा म्हणजे वेगळी समजते. आपण नाहीये त्या प्रवाहात, काहीतरी चुकीचं होत आहे असं समजते. म्हणजे इतका त्याचा प्रभाव पडलाय. तसंच येणाऱ्या काळात जर रोबोटिकने रस्ते झाडणार असतील, घरं झाडणार असतील, स्वयंपाक करणार असतील, मग तिथं तुम्हाला भावनांचा विषय नाही. अन्न मिळाल्याशी कारण, इतक्या इतक्या कॅलरीज खाल्ल्या, संपला विषय. हे खाल्लं, प्रोटीन किती गेलं, व्हिटॅमिन किती गेलं, संपलं. बाकी बघतच नाही. आवडीनिवडीचा, भावनेचा हा विषय पूर्ण संपुष्टात यायला निघालेला आहे. म्हणजे विषयांचे चिंतन करत तो विषय पुरुष जीवन वृक्षासारखे जड होतो. लोहाऱ्याच्या भात्यासारखा व्यर्थ श्वास चालणार. तो शरीरात आहे म्हणून जिवंत आहे. ह्यांना आपले ज्ञान राहत नाही की दुसऱ्याचे. तो सर्वतः आत्मवंचित होतो. उद्धवजी, या स्वर्गादी रूपाचे फलाचे वर्णन करणारी श्रुती माणसांना, त्या त्या लोकांना परमपुरुषार्थ सांगत नाही. परंतु बहिर्मुख पुरुषांसाठी अंतःकरण शुद्धीद्वारा परमकल्याणमय मोक्षाच्या विवक्षानेच कर्मात रुची उत्पन्न करण्यासाठी व तसेच वर्णन करतात. जसे मुलांना औषधात रुची उत्पन्न करण्यासाठी वर्णन करतात. रोचक वाक्य सांगितली जातात की बेटा, काढा घेतोस का, तो पी, तो काढा पी, मग मी तुला म्हणजे आपल्या ह्याच्यात औषध घेतलं की त्याला सांगतात की तुझी लांब येईल. काहीतरी मधाचं बोट चाटवायचं, तसं काहीतरी चाटवलं जातं आणि सांगितलं जातं गोड बोलून. त्याला फसवणूक म्हणत नाही की मुलाच्या आरोग्याची काळजी आहे म्हणून आपण ते औषध पाजत असतो. यात संदेह नाही की संसारातील विषयाभोगात प्राण्यात व संघ संबंधितांना सर्व माणसे जन्मानेच आसक्त असतात आणि त्या वस्तूंची आसक्ती त्यांच्या आत्मोन्नतीस बाधक व अनर्थकारक ठरते. ह्याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. काय हितकारक आहे म्हणजे आपल्या उन्नतीला कारणीभूत आहे, आणि अहितकारक आहे म्हणजे आपल्या अवनतीला कारणीभूत आहे, ह्याचा विचार जीवाने करायला पाहिजे. भगवान आता उद्धवाची उन्नती कशी होईल आणि ती आपल्याशिवाय, आपण नसताना त्याला ती साध्य करायची आहे, ह्यासाठी हे सर्व सांगत आहेत. म्हणून भगवान सांगतायत की आपले सगळे संबंधी जे असतात त्यांच्यात आसक्ती ठेवू नका, ती आत्मोन्नतीला बाधक असते. ते आपला परमपुरुषार्थ जाणत नाहीत, म्हणून स्वर्गादींचे जे वर्णन मिळते ते जसेच्या तसे खरे आहे असा विश्वास करून देवादी योन्यात भटकत राहतात आणि मग वृक्षादी योनीत जड अंधकारात पडतात. अशा अवस्थेत कोणी विद्वान अथवा वेद पुन्हा त्यांना त्या विषयात कसे प्रवृत्त करतील? दुर्बुद्धी लोक वेदांचा हा अभिप्राय समजून न घेता, म्हणजे काय शिकवायचंय वेदांना हे लक्षात घ्यायला पाहिजे ना. कर्मासक्ती वश फुला समान स्वर्गादी लोक वर्णन पाहतात
आणि त्यालाच परम म्हणजे फळ मानतात आणि मग भटकत राहतात. त्यातलं तात्पर्यच जाणत नाहीत. विषय वासनात फसलेले दिनहीन लोक, लोभी पुरुष रंगीबेरंगी फुलांसमान स्वर्गादी लोकांनाच आपले समजतात. सर्व काही म्हणजे श्रेष्ठ प्राप्त झालं असं समजतात. वास्तविक स्वर्ग हा म्हणजे उत्तम फळ नाही. अग्निद्वारा सिद्ध होणाऱ्या यज्ञयागादी कर्मात मुग्ध होतात आणि त्याशिवाय सुद्धा अनेक असे उद्योग करतात की ते फक्त भटकत राहतात. उद्धवा, त्यांच्याजवळ साधना आहे ती फक्त कर्माची, त्याचे फळ असते ते इंद्रिय तृप्ती. त्यांच्या डोळ्यांवर पडदा आहे म्हणून ते जाणत नाहीत. ज्याने ह्या जगताची उत्पत्ती, ते स्वतः या जगाच्या रूपात आहेत. तो मी स्वतः परमात्मा आहे, तो हृदयात आहे. पण जर हिंसा आणि त्याचे फळ मांसभक्षणात म्हणजे आहे हे केलं तर त्याचा त्याग करायला पाहिजे. तो करता येऊ शकतो आणि तो यज्ञातच त्याग करावा. यज्ञांनी हंसा सांगितली नाही हे भगवान पुन्हा एकदा सांगताहेत. स्वाभाविक प्रवृत्तीचा संकोच आहे, त्याशिवाय संध्यादी वर्णन अपूर्व आहे, तेही नित्य करावं. आणि संध्या वंदनामध्ये आपण जे अग्निहोत्र करतो ही संधी उपासना आहे. याच्यात तर मुळात कुठल्याच यज्ञात हिंसा नाही, पण मध्यंतरीच्या काळात जी लागली आहे त्याचा उल्लेख करणं व्यासांना गरजेचं वाटलं, म्हणून हे ते सांगतायत की ती हिंसा जरी यज्ञाद्वारे माझी प्राप्ती होत असली, म्हणजे भगवंत म्हणतात त्यांच्याद्वारे ते सांगतायत की जरी यज्ञाद्वारे माझी प्राप्ती होत असली तरी हिंसा करून केलेले यज्ञ मला प्राप्त करत शकत नाहीत. उद्धवजी, स्वर्गादी परलोक हा स्वप्नातील दृश्याप्रमाणे आहे. वास्तविक ते असतच आहे. भोगासाठी मनोमन अनेक संकल्प असतात, केवळ त्यांच्या गोष्टी ऐकायला गोड असतात. सकाम पुरुष हे भोगासाठी मनोमन अनेक संकल्प करतात. जसे व्यापारी अधिक लाभाच्या आशेने मूळ धन पण गमावून बसतात. ते स्वतः रजोगुण, सत्वगुण, तमोगुणात स्थित राहतात आणि तशा तमोगुणी रजोगुणी देवतांची उपासना करतात. आणि त्यासाठी वाणी गोड गोड रंगीबेरंगी गोष्टी ऐकतात. आणि जेव्हा यज्ञांद्वारे यजन करून आम्ही स्वर्गात जाणार व देवतांसारखे आनंद भोगणार अशा कल्पना करतात. हा आणि महत्वाचं इथं मला सांगायचं आहे की आपण करतो तो यज्ञ स्वर्गप्राप्तीसाठी नाही, आपण देवयज्ञ करतोय. तो ऋणमुक्तीसाठी आहे. देवांच्या ऋणातून आपल्याला एवढा मोठा 5 फुटी देह मिळालाय, सगळं व्यवस्थित रक्ताभिसरण चालू आहे, खाल्लेलं अन्न पचतंय, सगळं म्हणजे प्रत्येक क्रिया जी काही योग्य प्रमाणे, कान श्रवण करतायत, डोळे दृश्य पाहतायत, घ्राणेंद्रिय त्यांचं काम करतायत, सगळं म्हणजे हे जे चालू आहे हे देवाचं आपल्यावर ऋण आहे. मिनिटाला आपण श्वास घेतोय, उच्छवास सोडतोय, आपल्याही नकळत मेकॅनिझम जे चालू आहे देहाचं ते करणारी काहीतरी एक शक्ती आहे आणि त्यांच्याकडनं ते परफेक्ट काम चालू आहे. आणि म्हणून देवऋणातनं आपल्याला मुक्त व्हायचं असतं. ते स्वर्गाची स्वप्न बघणारी म्हणजे मोठमोठाले यज्ञ याग विधी करतात. अश्वमेध यज्ञ करतात, सोमयाग करतात. सोमयाग सुद्धा असा सांगितलेलाच नाहीये, कामनापूर्तीसाठी आणखीन विश्वयजित यज्ञ करतात. ते इतक्या दुर्लभ आहे की संपूर्ण विश्व जिंकल्यानंतर करायचा, जसा भगवानांनी केला. अगदी कामना शून्य होऊन केला. त्यांना उलट आहे जे प्राप्त आहे ते वाटून टाकायचं होतं म्हणून त्यांनी केला. त्यामुळं हा यज्ञाबद्दलचा जो काही ग्रह आहे तो आपल्या नित्य यज्ञाला लागू होत नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मनात लगेच शंका येईल म्हणून हे स्वच्छ सांगितलं. पुन्हा जेव्हा आमचा जन्म होईल मग आम्ही कुलीन परिवारात उत्पन्न होऊ, म्हणजे स्वर्गात जाणार आधी मग येणार, असं ते सगळं डोक्यात चक्र चालू होतं. मोठमोठाले यज्ञ, सकाम यज्ञ जे करतात त्यांचे, तेव्हा त्यांचे चित्त क्षुब्ध होते आणि ते म्हणजे हेकट असतात, घमेंडखोर होतात. उद्धवजी, वेदांनी 3 कांडे सांगितली, म्हणजे 3 विभाग आहेत. एक कर्मकांड, दुसरं उपासना कांड आणि तिसरं ज्ञानकांड.
या तिन्ही कांडांद्वारे प्रतिपादित विषय आहेत. म्हणजे तिन्ही कांडे ते प्रतिपादित विषय झाले. पण ब्रह्म व आत्म्याची एकता, मंत्र, सर्व मंत्रद्रष्टा हे उघडपणे नाही तर गुप्तपणे सांगतात. वेदांच्या कुठल्याही कांडाचा अंतिम उद्देश हा ब्रह्मप्राप्ती, ईश्वर प्राप्ती, आत्मप्राप्ती, आत्मज्ञान हेच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही. आणि गुप्तपणे सांगणेच वेद अभिष्ट मानतात. वेदांना शब्द ब्रह्म पण म्हणतात. शब्द ब्रह्म दुर्बोधम सुदुर्बोधम प्राणेंद्रिय मनोन्मयम अनंत पारम गंभीरम दुर्विगाप्तम समुद्रवत. म्हणजे हे त्याचे रहस्य कळणे खूप कठीण आहे. वेदांना जे सांगायचंय ते जाणून घेणं आवश्यक आहे. ते शब्द ब्रह्म परा पश्यंती मध्यमा वाणीच्या रूपात प्राण मन इंद्रियमय आहेत, सागरासारखे सीमा रहित आहेत आणि त्यांचा थांग लागणं कठीण आहे. जैमिनी आदी श्रेष्ठ पण निर्णय करण्यात असमर्थ झालेत. उद्धवा, मी अनंत शक्ती संपन्न एवं स्वयं अनंत ब्रह्म आहे. मी वेदवाणी विस्तारली, ज्याप्रमाणे कमलनालात पातळी सूत म्हणजे असते, म्हणजे त्याचं जे नाळ असते ती अगदी पातळ आतपर्यंत खाली गेलेली असते, धागा असतो, तसेच ती वेदवाणी प्राण्यांच्या अनाहत नादाने अनाहत नाद रूपामध्ये प्रकट होत असते. म्हणजे ती प्राण्यांच्या अंतःकरणात असते. भगवान हिरण्यगर्भ स्वतः वेदमूर्ती अमृतमय आहेत. त्यांची उपाधी आहे प्राण व प्रत्यक्ष अनाहत शब्दाद्वारे त्यांची अभिव्यक्ती झाली आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्या मुखातून हृदयातून मुखाद्वारे धागा म्हणजे निर्माण करतो, उगवतो, तो विणतो, त्याचप्रमाणे मी हे संपूर्ण ब्रह्मविश्व म्हणजे निर्माण केलंय आणि विणलंय मन रूपी निमित्त करून. हृदयाकाशापासून अनंत अपार अनेक मार्गवाल्या वेदवाणी स्वतःच प्रकट करतो. म्हणजे आणि त्या शेवटी हे विश्व माझ्यात लीन होतं. वाणी हृदगत सूक्ष्म ओंकाराद्वारे अभिव्यक्त होत ती त्यात लीन होते. म्हणजे सगळं पुन्हा हे निर्माण मीच करतो आणि लीनही माझ्यात मी कसं करतो हे देव पुन्हा पुन्हा सांगतायत. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, जगती, अतिछंद, अत्यष्टी, अतिजगती व विराट असे ते छंदाचे प्रकार सांगितले की जे आपण वेदांमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याचं देताना त्यांनी वेदांमध्ये कोणत्या छंदातले आहेत, म्हणजे जगती छंदातले आहेत, मधुछंद छंदातले आहेत, असं स्वतंत्र दिलेलं आहे. हे वेदमंत्र कोणत्या छंदातले आहेत, कोणत्या गुरूंच्या मुखातून, म्हणजे कोणाला ते ध्यानावस्थेत विदित झालेत आणि त्यांनी ते सांगितलेत, हे सांगितलंय. म्हणजे व्यवस्थित वेदांचं ते त्यांनी जे विभागीकरण केले त्यावेळेस ते स्वच्छ सांगितले गेले. ती वेदवाणी कर्मकांडात काय विधान करते, उपासना कांडात कोणत्या देवतांचं वर्णन केलंय, ज्ञानकांडात कोणत्या प्रतीतीचा अनुवाद केलाय, असे अनेक विकल्प त्यात कसे करते, या गोष्टी त्या संबंधात श्रुतींचे रहस्य माझ्याशिवाय अन्य कोणी जाणू शकत नाही. मी तुला स्पष्ट सांगतो की सर्व श्रुती कर्मकांडात माझेच विधान करतात. हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला यज्ञ करून शेवटी वैश्वानरालाच जाणायचे, त्या परमात्म्यालाच जाणायचे. पण ते इतक्या सुलभपणे आपल्याला सांगितलेलं आहे की ते धागा जुळतो म्हणून देव यज्ञ सांगतायत. उपासना कांडात उपास्य देवतेच्या रूपात माझेच वर्णन करतात. ज्ञानकांडात आकाशादी रूपाने माझ्यातच अन्य वस्तूंना आरोपित करतात, त्याचा निषेध आणि इतरांचा निषेध करतात. संपूर्ण श्रुतींचा बस इतकेच काय ते तात्पर्य. म्हणजे कुठूनही गोळाबेरीज घेतली की उपासना कांड, ज्ञानकांड काय, कर्मकांड काय, कुठलंही घेतलं तरी भगवंत प्राप्ती हे एकमेव उद्देश आहे, हे भगवान ठासून पुन्हा पुन्हा सांगतायत. माझ्यावर भेदांचा आरोप करतात, माझाच आश्रय घेतात, माया मात्र सांगून त्यांचा अनुवाद करतात, शेवटी सर्वांचा निषेध करून माझ्यातच शांत होऊन जातात.
लीन होतात आणि केवळ अधिष्ठान रूपाने त्यात शेष जो राहतो तो राहतो. स्वतः इतक्या सूक्ष्मपणे आणि परखडपणे देव सांगतायत की अंततोगत्वा ज्ञानकांडाचं साध्य मी आहे, उपासना कांडाचं साधने मीच आहे, साध्य मीच आहे, यज्ञकांडाचं तसंच आहे. या तिन्हीच्या द्वारे माझी प्राप्ती करणं. या आम्ही ज्यावेळेस अग्निहोत्र सांगायला जातो लोकांना, त्यावेळी पंढरपुरामध्ये आम्हाला हा बऱ्याचशा महाराजांचा विषय हा आला की ते म्हणाले की आम्ही लोकांना उपासना करायला लावली, आम्ही लोकांना ज्ञानेश्वरी. अरे माऊलींनी ज्ञानेश्वरी केली ते सुद्धा कधी मी केली म्हणले नाही. पण ह्यांचा आव असा असतो की आम्ही लोकांना ज्ञानेश्वरी शिकवतोय, आम्ही ज्ञानकांड सांगतोय आणि आम्ही कर्मकांडाकडे वळायचं. असं नसतं. कर्मकांडाकडे वळता म्हणून तुम्ही 12ला जेवता. आपल्या जेवणासाठी जसा विचार करतो तर हे भगवंताचं जेवण म्हणजे यज्ञ आहे आणि अतिशय थोडा वेळ लागतो. इतका निग्लेक्टेबल की तुम्ही कुणाच्या आणि बरं हे जे महाराज म्हणजे सत्य घटना आहे. कित्येक महाराज लोक तंबाखू चोळत बसलेले असतात त्यांच्याच मठात. कित्येक महाराज लोक आहेत असे की तंबाखू खाण्यावर अजून छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांनी विजय मिळवला नाही. खूप 300-500च्या वर मठ आहेत पंढरपुरात आणि मठाधिपती तेवढेच. हे तो काही विषय नाहीये. जे ते उपासना उत्तम करतात, वारकरी संप्रदाय मोठा आहे, वाढवण्याचं काम करतात. मी स्वतः त्या संप्रदायाचीच एक भाग आहे. पण ह्याचं भान कुठेतरी ठेवणं गरजेचं आहे ना, की हे कर्मकांड म्हणून डावलायचं नाहीये. तो नित्य भगवंताच्या नित्य उपचार स्वतः श्रीकृष्णाच्या दिनचर्येत दिलाय. रामांचा यज्ञातनं जन्म आहे. म्हणजे ते डावलण्यासाठी निश्चित नाही, ते करायसाठीच आहे. ते तुम्ही कर्मकांड असं कुठं तुम्ही वेदांचा अभ्यास करून त्याच्यावर खूप मोठं हे करताय. असेल कर्मकांड तर असेल, बाकीची कर्म आपण सोडली आहेत का? मग फक्त हे कर्मकांड म्हणून यज्ञच का सोडायचा? हा नित्य यज्ञ आहे. त्याला फार यज्ञ म्हणता येईल असाही नाहीये. इतकं सोपं साधं सुटसुटीत कर्म आहे ते, पण ते करणं गरजेचं आहे. त्यात हा विषय आला म्हणून सांगितलं की आम्हाला खूप वेळा पंढरपुरात हा अनुभव आलेला आहे. उद्धव विचारतायत आता भगवंताला जेवढ्या शंका विचारायच्यात. कति तत्वानी विश्वेश्वर संख्यातान ऋषिभी प्रभो नवैकादश पांचत्रिण्यात त्वमिह शुश्रुम. म्हणजे जे आपण काल परवा पाहिलं की 28 तत्वांचा उल्लेख केलेला आहे. तसा आता हा उद्धव विचारतोय की प्रभू हे विश्वेश्वर, ऋषींनी तत्वसंख्या किती सांगितली आहे? मी काही जण म्हटलं आहे की कुणी 27 आहे म्हणतं, कुणी 9 आहे म्हणतं, कुणी 11 आहे म्हणतं, कुणी 28 म्हणतं. तर मला संभ्रमित आहे, मी तुम्ही सांगावं. परंतु काही लोक म्हणतात की 26 आहे, कोणी 25 म्हणतात, तर कोणी 7 म्हणतात. मला तुम्ही हे त्याच्याबद्दल सांगा. अशा प्रकारे काही ऋषींच्या मते ती संख्या 17 आहे, तर कोणी 16 म्हणतात. श्री भगवान सांगतात युक्तम च संती सर्वत्र भाषन्ते ब्राह्मणा यथा मायाम मदीयाम मुदगृह्य वदताम किम नु दुर्घट. हे श्रीकृष्ण म्हणतात की उद्धवजी, वेदज्ञ ब्राह्मणांना विषयी जे सांगतात ते सर्व ठीक आहे. म्हणजे ते त्यांच्या काय म्हणतात अभिप्रायानुसार अनुभवानुसार ते सांगतायत. त्यांना मत प्रतिपादन करायचंय त्याबद्दल, कारण ते सर्वच्या सर्व तत्वे सर्वात अंतर्भूत आहेतच. माझी माया स्वीकारून काय सांगणे असंभव आहे. म्हणजे ते अतिशय उत्तम वाणीने ते जे काही सांगतात ते बरोबर सांगतात. म्हणजे मी मायेच्या मुलावर चढवून काय अशक्य सांगता येणार. जसे तू सांगतोस की ते ठीक नाही, जर जे मी सांगतोय तेच यथार्थ होय. अशा प्रकारे जगत कारण संबंधात विवाद ह्यासाठी होतो की माझ्या शक्ती सत्व रजादी गुण आणि त्यांच्या वृत्तीचे रहस्य लोक समजूच शकत नाहीत. म्हणून ते आपापल्या मनोवृत्तीवर आग्रह धरतात. सत्वादी गुणांच्या क्षोभानेच हा विविध कल्पनारूप प्रपंच जो वस्तू नाही
तर केवळ नाम आहे. तो उठून उभे राहिले हाच वादविवाद करणाऱ्यांच्या विवादाचा विषय आहे. जेव्हा इंद्रिय आपल्याला वश होतात, चित्त शांत होते, तेव्हा हा प्रपंच पण निवृत्त होतो. ह्याच्या निवृत्ती बरोबरच सारे वाद आणि विवाद पण संपतात. हे पुरुष शिरोमणे, तू तत्वांचा एक दुसऱ्यात अनुप्रवेश आहे, म्हणून वक्ता तत्वांची जितकी संख्या सांगू इच्छितो त्यानुसार करणारास कार्यात आणि कार्यास म्हणजे कारणात मिसळून आपली इच्छित संख्या सिद्धही करतात. 7 म्हणलं तर 7 कशी हे ते सिद्ध करतात. 26 म्हणलं तर 26 कसं हे जे सांगतात ते सिद्धही करतात. असे मी पाहिले आहे की एकाच तत्वात पुष्कळ अन्य तत्वांचा अंतर्भाव झालाय. त्याचे काही बंधन नाही की कोणी किती मिसळावे, कोणात काय मिसळावे. घटपट इत्यादी कार्यवस्तूंचा त्यांचे कारण मातीसूत ह्यात होते, तर कधी मातीसूत कारणाचा घटपट कार्यात अंतर्भाव होतो. म्हणजे कधी त्याला कारण म्हणतात तर कधी कार्य म्हणतात. हे तू लक्षात घे आणि त्याप्रमाणे मग बदल घडत जातात हे तो सांगतायत. म्हणून वादी प्रतिवादीतील ज्यांच्या वाणीने जे कार्य ज्या कारणात अथवा जे कारण ज्या कार्यात अंतर्भूत करून तत्वांची जी संख्या मोजली किंवा स्वीकारली ती आम्ही स्वीकारतो, कारण त्याचे उपादान संयुक्तिक असते. पण उद्धवजी, ज्या लोकांनी 26 संख्या स्वीकारली ते म्हणतात की अनादिकालापासून म्हणजे अविद्येने ग्रासलेले आहे. तो स्वतः आपल्या आपणास जाणू शकत नाही. त्यास आत्मज्ञान करण्यासाठी मोठ्या अन्य सर्वज्ञाची आवश्यकता असते. म्हणून प्रकृती कार्यकारण रूप 24 तत्व अधिक 25 आणि मग 26वा ईश्वर असं ते मानतात. 25 तत्वे मानणारे म्हणतात की जीव ईश्वर यात अणुमात्र भेद नाही. मग राहिली गोष्ट ज्ञानाची, तर ते सत्वात्मिका प्रकृतीचा तो गुण आहे. मग तिन्ही गुणांची साम्यावस्थाच प्रकृती आहे. म्हणून सत्व रजादी गुण आत्म्याचे नाहीत, ते प्रकृतीचे आहेत. त्याद्वारेच जगताची उत्पत्ती स्थिती प्रलय होत राहतात. सॉरी. म्हणून ज्ञान आत्म्याचा गुण नाही, प्रकृतीचा तो गुण आहे. अशा वेळी सत्वगुण ज्ञान आहे, रजोगुण कर्म होय आणि तमोगुण अज्ञान म्हटले जाते. आणि गुणात क्षोभ उत्पन्न करणारा ईश्वरच काल आहे व सूत्र अर्थात महत्त्वच स्वभाव आहे. म्हणजे असं 25 व 26 संख्या सांगणारे विभाजन करतात. उद्धवजी, जर तिन्ही गुणांना प्रकृतीपासून वेगळे मानले तर तत्वसंख्या स्वयं 28 होते. त्या तिघांशिवाय 25 आहेत. प्रकृती, पुरुष, महत्त्व, अहंकार, वायू, तेज, जल, पृथ्वी हे 9. हे मी तुला आधीच मोजून सर्व सांगितले आहे. आणि 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन हे सगळं त्याच्यातच येतं. आणि अशा प्रकारे 3, 9, 11, 5 सगळे मिळून 28 तत्वे आहेत. कर्मेंद्रियांची 5 कर्मे ह्यात तत्वसंख्या वाढी नाही, तर ती कर्मेंद्रिय स्वरूप होय. सृष्टीच्या आरंभिक कार्य ह्या व कारण ह्या रूपात प्रकृती राहत होती. तीच सत्वरजतमो गुणाच्या साह्याने जगताची स्थिती उत्पत्ती संहार अवस्था धारण करते. अव्यक्त पुरुष तर केवळ प्रकृती व तिच्या अवस्था यांचा साक्षीभूत असतो. उद्धवजी, जे लोक तत्वांची संख्या 7 धारण करतात त्यांच्या विचाराने आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी हे 5 भूते व 6वा जीव आणि 7वा परमात्मा. साक्षी जीव साक्ष्य जगत दोघांचे अधिष्ठान हे तत्व आहे. इंद्रिय व प्राणादींची उत्पत्ती तर पंचमहाभूतांपासूनच होते, ते वेगळे मोजत नाहीत. जे लोक 6 तत्वे स्वीकारतात ते म्हणतात की 5 भूत आणि 6वा परमेश्वर. ते परमात्मा आपण बनलेल्या पंचभूतांनी युक्त होऊन देहादी सृष्टी करतो व त्यात जीवरूपाने राहतो असं मानतात. म्हणजे प्रत्येकाचं कार्यकारण सांगितले का. जर 5च म्हणतात तर 5 का, जर 6 म्हणले तर 6 का. आणि हे सगळं भगवान उद्धवाला व्यवस्थित समजावून देत आहेत. 11 संख्या मानणारे 5 भूते, 5 ज्ञानेंद्रिये,
व याशिवाय आत्म्याचे अस्तित्व 11वे म्हणून ते स्वीकारतात. जे लोक 16 जाणतात त्यात फरक इतकाच की आत्म्यात मनाचा पण समावेश करतात, म्हणून ते 17 ऐवजी 16 म्हणतात. 13 तत्वे मानणारे 5 भूत, पंच ज्ञानेंद्रिय, मन, जीवात्मा, परमात्मा मोजतात. उद्धवजी, अशा प्रकारे ऋषी मुनींनी भिन्न भिन्न प्रकारांनी तत्वांची गणना केली आहे. ती युक्तियुक्त असल्यामुळे सगळेच योग्य सांगतात. जे लोक तत्वज्ञानी आहेत त्यांना कशात वाईट दिसत नाही, त्यांच्यासाठी ते ठीक आहे. उद्धवजी म्हणाले, हे श्यामसुंदरा, जरी स्वरूपतः हे भिन्न प्रकृती पुरुष दोन्ही सर्वथा भिन्न आहेत, तथापि ते एकमेकात इतके मिसळले कसे आहेत की त्यांची मग भिन्नता कशी स्पष्ट व्हावी. देवाला पुन्हा तो म्हणतोय की हे कमलनयन, माझ्या हृदयात ह्याची भिन्नता अभिन्नता फार मोठा संदेह निर्माण होतोय. आपण तर सर्वज्ञ आहात, आपण युक्तायुक्त वाणीने माझा हा संदेह निवारण करा. भगवन, आपल्या कृपेमुळे जीवांना ज्ञान होते व आपल्या माया शक्तीने ज्ञानाचा नाशही होतो. म्हणजे ज्ञान देणारे तुम्हीच आणि अज्ञान निर्माण करणारे हे तुम्हीच, असं तू देवांना म्हणतोय. आपली आत्मस्वरूपिणी मायेची गती आपणच जाणता, अन्य कोणी नाही. तरी हा माझा संदेह मिटवण्याला आपणच समर्थ आहात असं मला वाटतं. मग देव म्हणतात की उद्धवजी, प्रकृती पुरुष शरीर आत्मा या दोन्हीत फार भेद आहे. या प्रकृत जगात जन्म मरण वृद्धी ह्रास इत्यादी विकार म्हणजे लागलेले आहेत या जगताला. त्याचे कारण हेच की गुणांच्या क्षोभाने हे बनतात. हे मित्रा, माझी माया त्रिगुणात्मिका आहे. तीच आपल्या ह्या गुणांपासून अनेक प्रकारच्या भेदवृत्ती उत्पन्न करते. आणि मग पुन्हा ते आकाशात सूर्यमंडलात वगैरे हे सगळं व्यवस्थित वर्णन सांगून देव म्हणतात की मुद्दा काय आहे तर आत्मा ज्ञान स्वरूप आहे. त्याचा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाही. विवादाचा विषय पण तो आहे. म्हणजे आत्मा बिलकुल विवादाचा विषय नाही. ते सर्वदा विवाद हे व्यर्थ आहेत. तथापि जे लोक माझ्याशी आपल्या वास्तविक स्वरूपाशी विमुख आहेत ते ह्या विवादापासून मुक्त होतात आणि आपलं मन माझ्यात लावतात. पण जे नाही ते त्या विवादापासून मुक्तच होत नाही, ते त्यातच अडकून पडतात आणि वाद घालत बसतात. उद्धवजींनी विचारले, भगवन, आपल्यापासून विमुख जीव आपल्या पापपुण्याच्या फलस्वरूप उच्च नीच योन्यात फिरत राहतो. आता हा प्रश्न आहे की आत्म्याचे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे, अकर्त्याचे कर्म करणे, नित्य वस्तूंचा जन्म मरणाशी संबंध काय? म्हणजे आता त्याला खूप प्रश्न पडतायत. आणि आता हे गुह्य ज्ञान भगवंत जे देत आहेत ते खूप शांतपणे ऐकण्याच्या गोष्टी आहेत, ते सोडून देण्याच्या नक्कीच नाहीये. पुन्हा पुन्हा सांगते, हे खूप महत्वाचा विषय आहे. आता देव त्यांना सांगतायत, मन कर्ममयम नृणाम इंद्रियै पंचभिर्युतम लोकालोकम प्रयातन्य आत्मा तदनु वर्तते. उद्धवा, मनुष्याचे मन कर्मसंस्काराची पुंजी आहे. त्या संस्कारानुसार भोग प्राप्त करण्यासाठी त्यासोबत 5 इंद्रिये पण कार्यरत आहेत. आणि याचेच नाव लिंग शरीर. तेच कर्मानुसार एका शरीरातून दुसऱ्या शरीरात, एका लोकातून दुसऱ्या लोकात जात व येत असते. आत्मा या लिंग शरीराच्या सर्वथा पृथ्वी आहे. त्याचे येणे जाणे होत नाही. आत्मा कुठंही जात नाही, तो आहे तिथं आहे. कारण तो नाही अशी जागाच नाही आहे. त्यामुळं आत्मा आहे तिथंच आहे. फक्त तो लिंगदेह म्हणजे वासना, आपल्या वासना इकडून तिकडं लिंगदेह घेऊन फिरतो. म्हणजे वासना फिरतात जीवाला चिकटलेल्या. परंतु जेव्हा तो स्वतःच लिंग शरीरच समजून बसतो, तेव्हा तसा तो अहंकार करतो, तेव्हा त्यास आपले जाणे येणे प्रतीत होऊ लागते. मन कर्माधीन आहे. ते पाहिलेल्या व ऐकलेल्या विषयांचे चिंतन करू लागते व क्षणभरात त्यास तदाकार होते व त्याच पूर्ण चिंतित विषयात मग्न होते. हळूहळू त्याची स्मृती पूर्वापार अनुसंधान पण नष्ट होऊन जाते. उदार उद्धवा, जेव्हा हा जीव कोणाच्याही शरीरास अभेद भावाने स्वीकारतो, मीच्या रूपात त्यास जन्म म्हणतात.
ज्याप्रमाणे स्वप्नकालीन अथवा मनोरथकालीन शरीरात अभिमान करण्यास तो म्हणजे सज्ज होतो आणि तोच तो जीव, त्या वर्तमान देहात असलेला जीव पूर्व देहाचे स्मरण राहत नाही, काय तो करतच नाही. तसेच स्वप्न व मनोरथात स्थित जीव पहिले स्वप्न पहिले मनोरथ विसरून जातो. नवीन देह आला की त्याच्याच अनुषंगाने सर्व काही त्याचे विषय सुरू होतात. तरी त्या वर्तमान स्वप्नात पूर्व सिद्ध असूनही स्वतःच तो नवाच समजतो आणि पूर्वाला तिलांजली देतो, बाजूला सारतो. इंद्रियांचे आश्रय मन व शरीराच्या सृष्टीपासून आत्मवस्तू ते उत्तम मध्यम अधमाची विविधता भासते. म्हणजे आपण किती मनाचं कोतेपण आहे, आपल्याला स्थिरता नसते, हे किती दिसून येते. हे उद्धवा, प्रिय उद्धवा, काळाची गती फार सूक्ष्म आहे, तिकडे साधारणतः दुर्लक्ष होते. त्याद्वारे क्षणोक्षणी शरीर उत्पत्ती नाश होत असते. सूक्ष्म असल्यामुळे प्रतिक्षण होणारे जन्म मरण दिसत नाही. जसे कालप्रभावामुळे दिव्याची ज्योत, नदीचा प्रवाह, वृक्षफळांच्या विशेष अवस्था बदलत राहतात, त्याप्रमाणे समस्त प्राण्यांच्या शरीराचे आयुष्य अवस्था सातत्याने बदलत असते. पण आपलं तिकडे लक्ष जात नाही. शरीरातील पेशी म्हणतो ना आपण, हजारो पेशी निर्माण होत असतात, त्या जुन्या मरत असतात, त्या पुढं जात असतात, पण आपल्याला याचं भानही नसतं. हे सगळं आपसूक घडणाऱ्या गोष्टी आहेत. ज्याप्रमाणे हा त्या ज्योतींचा तोच दीपक आहे, जसं प्रवाहाचं पाणी तेच आहे असे समजणे म्हणजे व्यर्थ होय. तसेच विषय चिंतनात व्यर्थ आयुष्य घालवणारे अविवेकी पुरुषांचे असे म्हणणे आहे की पुरुष सुद्धा सर्वथा मिथ्या आहे, सर्वच मिथ्या आहे. म्हणजे जे काही करतोय ते जर मिथ्या आहे तर म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, तो अविवेकी पुरुष असंच म्हटलेलं आहे. ते आयुष्य व्यर्थ घालवतात. जर तो भ्रांत पुरुष आपल्या कर्माच्या बीजाद्वारे उत्पन्न होत नाही किंवा मरत नाही, तर तो सुद्धा आजन्मा व अमर आहे. तरी पण भ्रांतीने तो उत्पन्न होत राहतो आणि मेल्यासारखा होतो. त्याप्रमाणे लाकडात अग्नी उत्पन्न होतो आणि विझतो. उद्धवजी, मग आता ते भगवंतांनी जीवाच्या अवस्था सांगितल्या आहेत. निषेक गर्भ जन्माने बाल्य कौमार यौवनम वयो मध्यम जरा मृत्यूर इत्यवस्थास्तनोर्नव. गर्भादान, गर्भवृद्धी, जन्म, बाल्यावस्था, कुमारावस्था, जवानी, अधेड अवस्था, वृद्धत्व, मृत्यू या शरीराच्या 9 अवस्था आहेत. हे शरीर जीवापासून भिन्न आहे. या उच्च नीच अवस्था त्याच्या मनोरथानुसार आहेत, परंतु अज्ञानवश गुणसंगाने ते आपले मानून जीव भटकतो. कधीतरी विवेक झाल्यावर ते सोडतो. पिता पुत्राच्या जन्माने, पुत्र पित्याच्या मृत्यूने व आपण जन्म मरणाचा अंदाज करून घ्यावा. म्हणजे त्याच्या आनंद होणं आणि दुःख होणं याच्या स्वरूपावरून आपण जन्म मरणाचा अंदाज घ्यावा व जन्म मृत्यूने युक्त शरीराचा द्रष्टा, जन्म मृत्यूचे हे म्हणजे हे आपण फक्त द्रष्टा आहोत, हे शरीर म्हणजे आपण नाही, हे मनाला विवेकी पुरुषाने बजावत राहावं. ज्याप्रमाणे जवस, गहू यांची फसल बी पेरल्यावर येते, पिकल्यावर कापली जाते, परंतु ते जो उगवणे व कापणे ह्याला साक्षी आहे तो सर्वथा पृथक असतो. शेतकरी म्हणजे तो बाजूला असतो. हे उगवणं पिकणं हे चालूच असतं आणि तो पिकलं की बाजूला करतो. इतकं शरीराकडं तटस्थपणे बघायच्या किंवा शारीरिक व्यापांकडं अज्ञानी पुरुष अशा प्रकारे प्रकृती व शरीरापासून आत्म्याचे विवेचन करत नाही. तो त्यास तत्वतः अनुभव करत नाही. विषयभोगात खरे सुख मानतात, त्यात मोहित होतात, म्हणून जन्म मृत्यूरूप संसारात भटकत राहतो. म्हणून त्या जीवाला अज्ञानी म्हटलंय. जेव्हा अविवेकी जीव आपल्या कर्मानुसार जन्म मृत्यूच्या चक्रात भटकतो, तेव्हा सात्विक कर्माच्या आसक्तीने
तो ऋषी लोक, देवता लोक, राजसिक कर्माच्या आसक्तीने मनुष्य लोक, तर तामसिक कर्मासक्तीमुळे भूतप्रेत, पशुपक्षी आदी योन्यांमध्ये भटकत राहतो. माणूस कोणाला नाचताना गाताना पाहतो तेव्हा तो स्वतःही त्याचे अनुकरण करून पाहतो. तसेच जेव्हा जीव बुद्धीच्या गुणांना पाहतो तेव्हा तो स्वयं निष्क्रिय असून सुद्धा त्याचे अनुकरण करण्यासाठी बद्ध होतो. नदी, तलाव ह्यातील पाणी हल्ल्यावर त्यांच्या काठी असणाऱ्या वृक्षांची प्रतिबिंब हलतात. वृक्ष तशी स्थिर असतात. फिरवल्या जाणाऱ्या डोळ्यांना पण पृथ्वी फिरलेली दिसते. बराबर जर डोळे फिरवले आपण तर तसे मनाने रचलेले व स्वप्नात पाहिलेले भोग पदार्थ हे मिथ्या आहेत. ते खरे मानू नको. जशी हळूहळू भगवान सांगतात की सृष्टी तशी खोटी आहे, मिथ्या आहे. प्रिय उद्धवा, म्हणून या दुष्ट, कधी तृप्त न होणाऱ्या इंद्रियांनी विषय भोगू नका. आत्म्याच्या अज्ञानाने प्रतीत होणारा सांसारिक भेदभाव भ्रममूलक आहे असं खात्रीने समज. आणि असाधू पुरुष मुंडी पकडून बाहेर काढू देत, वाणीने शिव्याशाप देऊ दे, अपमान करोत, उपहास करोत, निंदा करोत, म्हणजे काहीही केलं तरी आपण आपला हे सोडायचं नाही. म्हणजे एकदा विवेक सोडायचं नाही. काही करत बिचारे अज्ञानी आहेत, उपद्रवाने क्षुब्ध होत, पण त्यांना परमार्थाचा पत्ताच नसतो म्हणून ते तसं वागतात. हे ज्ञान्यांनी लक्षात ठेवावं. जरी तो आपल्या कल्याणाचा इच्छुक आहे, त्याने कठीणतेने आपल्या विवेकबुद्धीनेच, कोणत्याही बाह्य साधनाने नाही, स्वतःला वाचवलं पाहिजे. आपणच आपला, म्हणजे हे जे गीता सांगते की मन एवं कारण बंध मोक्ष, तसं हे मनात आधी घ्यायला पाहिजे ना. आधी बुद्धीला विचार, सत्सद विवेकाने बुद्धीचा ह्याच्यावर घासून घ्यायला पाहिजे की आपली प्रगती करायचीच आहे. ह्या जन्मात आपल्याला काही ना काही साध्य करायचं आहे आणि होता होईल तो आत्मज्ञान प्राप्तीच मिळवायची आहे. हे आपण ठासून घ्यायला पाहिजे. कारण मग असाधू माणसं कशी असतात हे त्यांनी देवांनी सांगितलंय. मग आपल्याला साधू बनायचं असेल तर हे विचार करणं गरजेचं आहे. आणि एकदा विचार केला की बाह्य गोष्टींकडे न बघता अंतर्दृष्टी करणं आणि आत्म्यात मन स्थिर करणं. तो आत्मा दिसू दे न दिसू दे, जे काही दिसते ते आत्मतत्व आहे हे मनाने जाणणं, मानणं, ह्याला खूप किंमत आहे. मग उद्धवजी म्हणाले, भगवान आपण समस्त वक्त्यांचे शिरोमणी आहात. म्हणजे त्याचं समाधान झालं. मी या दुर्जनांकडून केल्या गेलेल्या तिरस्कारास आपल्या मनात अत्यंत असह्य समजतो. ज्याप्रमाणे मी हे समजू शकेन, आपला उपदेश जीवनात धारण करू शकेन, तो मला आता उपदेश द्या. विश्वात्मन, जो आपल्या भागवत धर्माच्या आचरणाशी संलग्न आहे. भागवत धर्म हा प्रेमास्पद आहे. जगतावर प्रेम करावं हे भागवत धर्म शिकवतो. ज्यांनी आपल्या चरणकमलांचा आश्रय घेतला आहे त्या शांत पुरुषांव्यतिरिक्त मोठमोठ्या विद्वानांनी पण दुष्टांद्वारे केलेला तिरस्कार सहन करणे अत्यंत कठीण आहे. आणि कारण ते प्रकृती फार बलवान आहे. मला त्याचा सगळ्याचा विषय नको, मला फक्त आपला भागवत धर्म सांगा असं विनंती करतो. आणि ते सहज समजेल असा सांगा. हा प्रेमधर्म असा उल्लेख केलेला आहे. आपण उद्या बघू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरी करिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता.
आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देवभाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्धवेषा. अधुना लवावशेषा तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीनसभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज.